नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्ही क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, जिल्हा परिषद भरती 2023 मधील बघा ज्या पदांच्या परीक्षा बाकी होत्या त्यामध्ये तुम्हा सर्वांना माहिती आहे की अंगणवाडी पर्यवेक्षिका, आरोग्य सेवक, सेविका आणि ग्रामसेवक हे जे या पदांची जे परीक्षा आहे ते बाकी होती मित्रांनो। आणि त्यानंतर जे आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांसाठीची जी परीक्षा आहे ते 29 फेब्रुवारीला तिथे घेण्यात आली। आणि यासोबतच बघा उमेदवारांना जे आहे काही उमेदवारांना या परीक्षेत तिथे बसू दिले नाही। यामागे नेमकं काय कारण होतं आणि हा जो प्रॉब्लेम आहे हा सेम आरोग्य सेवक आणि ग्रामसेवक या पदांची परीक्षा राहिलेली आहे, तर यावेळेस या पेपरच्या वेळेस येऊ शकतो का, तरी सर्व माहिती बघा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर पहा, वेळ वाया न घालवता सुरू करूया आजचा आपला व्हिडिओ। तर पहा मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता की पेपरमध्ये आलेल्या बातमीनुसार जे आहे 29 फेब्रुवारीला जेव्हा अंगणवाडी पर्यवेक्षिका या पदांचा पेपर झाला तेव्हा नाव बदलाचा सबळ पुरावा देऊनही परीक्षेत बसू दिले नाही। सोबतच बघा संपूर्ण माहिती तुम्ही येथे बघू शकता काय आहे। तर बघा, राज्यभरात घेण्यात येत असलेल्या अंगणवाडी सेविका, सुपरवायझर या पदासाठीच्या परीक्षेला जे आहे नावाचा पुरावा देऊनही परीक्षा घेणाऱ्या कंपनीने अनेक उमेदवारांना परीक्षेत बसू दिला नसल्याचा प्रकार गुरुवारी कापशी येथील केंद्रावर घडला आहे व पुरावा सादर करूनही वेळ संपल्याची कारणे पुढे करून मनमानी करीत अन्याय केला असा आरोप परीक्षेत बसू न दिलेल्या महिला उमेदवारांनी केला आहे। आणि यामध्ये अकोल्यासह बाहेरच्या जिल्ह्यातील तब्बल 10 उमेदवारांचा समावेश असल्याची माहिती आहे। दरम्यान हा परिपाक शासनाच्या खाजगीकरण धोरणाचा असून जिल्ह्यात प्रथम महिला परीक्षार्थींना याची झळ बसत असल्याचा कडवट प्रतिक्रियाही यावेळी उमटल्या व शासनाकडून सर्वच विभागात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती सुरू आहे। अंगणवाडी सेविका, सुपरवायझर ही पदे भरली जात आहेत। यासाठी ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे। तथापि ही परीक्षा घेण्यासाठी शासनाने IBPS या कंपनीची नियुक्ती केली आहे। ही परीक्षा नियुक्त कंपनीचे ऑब्झर्व्हरच्या नियंत्रणाखाली व निरीक्षणाखाली घेतली जात आहे। या परीक्षेसाठी जिल्ह्यात बाभुळगाव येथील महाविद्यालय व कापशी येथील श्री इन्फोटेक महाविद्यालय अशी 2 केंद्रे ठेवली आहेत व जिल्ह्यासह बाहेरच्या महिला उमेदवारांना ही केंद्रे देण्यात आली आहेत। दरम्यान कापशी येथील केंद्रावर नावाच्या पुराव्यावरून महिला परीक्षार्थींना परीक्षेस बसू दिले नसल्याचा संतापजनक प्रकार घडला व लग्नापूर्वी आणि लग्नानंतर झालेल्या नावात बदलाचा पॅन कार्ड हा सबळ पुरावा देऊनही या महिला उमेदवारांना परीक्षा प्रवेश नाकारला असे या महिला उमेदवारांचे म्हणणे आहे। तर कंपनीच्या ऑब्झर्व्हरने मनमानी करून आम्हा उमेदवारांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा आरोपही केला आहे। तर पहा मित्रांनो, एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण पहा आपण या व्हिडिओमध्ये बघितलं। आणि बघा मित्रांनो, जे आता राहिलेले पेपर आहेत आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक याचेसुद्धा लवकरच जे आहे तिथे वेळापत्रक जे आहे लवकरच येण्याची ते दाट शक्यता आहे मित्रांनो। आणि जे आहे मार्चच्या 15 मार्चच्या अगोदर जे तुमची परीक्षा तिथे होणार आहे आरोग्यसेवक आणि ग्रामसेवकची। तर पहा, व्हिडिओ थांबूया, आपण येथे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच। धन्यवाद।